नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली गानिटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. देशाच्या आर्थिक विकासात उद्योजकांचा वाटा हा अत्यंत मोलाचा आहे. उद्योजक नेहमी त्यांच्या नाविन्यपूर्ण कौशल्याने आणि गतिशील नेतृत्वाने देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. याच्याच बरोबर उद्योगांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे देशाचा तर विकास होतोच, त्याचबरोबर स्वतःचा सुद्धा विकास होण्यासाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी उद्योजकता ही अत्यंत महत्त्वाची आहे. उद्योजकतेबाबत अजून एका व्यक्तीने, महान तत्त्वज्ञाने एक मत व्यक्त केले. पीटर ड्रॅकर असं म्हणतात की उद्योजकता ही कला नाहीये, हे विज्ञान नाहीये, हा एक अभ्यास आहे. आणि हा सखोल अभ्यास जी व्यक्ती करते ती निश्चितच उद्योजकतेच्या पायरीमध्ये यशस्वी होऊ शकते. हा अभ्यास आपण जर केला, आपल्याला याबाबत योग्य मार्गदर्शन मिळालं ना, तर एक सखी सुद्धा स्वतःच्या पायावर उभी राहू शकते आणि स्वतः एखादा उद्योग सुरू करू शकते. गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची. आज हेच मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे. पाहूया आजचा विषय काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत उद्योजकता आणि महिला स्वावलंबन या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर स्टुडिओमध्ये दोन तज्ञ व्यक्ती इथे आलेले आहेत. आज आपल्या बरोबर आहेत प्रसिद्ध उद्योजक आणि मार्गदर्शक, आनंदश्री या टोपण नावाने परिचित असणारे सुप्रसिद्ध डॉक्टर दिनेश गुप्ता सर. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. मनापासून धन्यवाद. नक्कीच. आणि आज आपल्या बरोबर दुसऱ्या तज्ञ सखी स्टुडिओमध्ये आहेत आणि आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर अनिता गुप्ता, अर्थ नियोजन तज्ञ. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात आपलं सुद्धा मनापासून स्वागत करते. आज खऱ्या अर्थानं उद्योजकता आणि स्वावलंबन हा एक मंत्र आपल्याला मिळणार आहे असं म्हणायला हरकत नाही. दोघंही आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सर्वप्रथम मी त्यांची ओळख करून देते. दिनेश सरांबद्दल सांगायचं म्हणजे डॉक्टर दिनेश गुप्ता, आधी ओळख करून दिली त्याप्रमाणे. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं तर ITI ते IIT असा अतिशय संघर्षमय प्रवास करत ते पुढे आलेले आहेत. मेकॅनिकल इंजिनियर, डिग्री, एमटेक, अगदी गोल्ड मेडलिस्ट, PhD पर्यंतचं शिक्षण त्यांचं पूर्ण झालेलं आहे. IIT मधून एम्बेडेड सिस्टीममध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा सुद्धा त्यांनी केलेला आहे. अनेक कंपन्यांमधून काम केलंय. ते जागतिक विक्रमवीर सुद्धा आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. मोटिवेशनल स्पीकर असून अनेक ठिकाणी, अनेक TV चॅनल्स असतील, अनेक व्याख्यानांसाठी त्यांना निमंत्रित केलं जातं. 4.5 लाख विद्यार्थ्यांना आजपर्यंत त्यांनी जवळजवळ प्रशिक्षण दिलेलं आहे. अपरिचित शिवराय, मन का वीकनेस, अपरिचित राम, सक्सेस चालिसा अशी जवळजवळ 28 पुस्तकं ही त्यांनी लिहिलेली आहेत. शैक्षणिक, सामाजिक, महिला सशक्तीकरण, उद्योजक विकास, करिअर, अध्यात्म अशा अनेक विषयांवर सर वेळोवेळेला मार्गदर्शन करत असतात. आज आपल्याला उद्योजकता आणि महिला स्वावलंबन कसं साधावं याविषयी सर मार्गदर्शन करणार आहेत. सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. धन्यवाद. आज आपल्या बरोबर आहेत दुसऱ्या तज्ञ सखी अनिता गुप्ता. त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. BCom, DHRM, IRDA, AMFI, PhD इन फायनान्स असं त्यांचं शिक्षण पूर्ण आहे. तसंच PhD इन सोशल वर्क हे सुद्धा विशेषत्वाने सांगायचं. आर्थिक नियोजक, प्रेरक वक्ता, कॉर्पोरेट ट्रेनर ते आहेत. 3 वेळा PhD ही पदवी त्यांनी संपादन केलेली आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट स्त्री, वर्कहोलिक, प्रेरक वक्ता सुद्धा ते आहेत. विविध NGOज मधून त्यांनी काम केलं आहे. लायन्स क्लब बरोबर सुद्धा काम केलेलं आहे. इटली विद्यापीठातून 3 वेळेला मानद डॉक्टरेट ही पदवी देऊन त्यांना गौरवित केलं गेलंय. परफेक्ट वुमन असं त्यांच्याबद्दल आपण म्हणू शकतो. आज आपल्याला त्या उद्योजकता आणि स्वावलंबन कसं साधावं याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. मॅडम, पुन्हा एकदा आपलं स्वागत करते कार्यक्रमात. आता वेळ न घालवता आपण कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूया. मी सुरुवात करते दिनेश सरांपासून. सर, अगदी सुरुवातीलाच मनात प्रश्न आहे की आपण जर बघितलं तर पूर्वापार आपल्याकडे स्त्रीची भूमिका ही चूल आणि मूल इतकीच मर्यादित होती. पण काळ बदलला, असंख्य सामाजिक सुधारकांनी याच्यासाठी प्रयत्न केले आणि स्त्री तिच्या कोशातून हळूहळू बाहेर पडायला लागली. तरी सुद्धा काही प्रमाणात आज असं चित्र दिसतं की तिला तिच्या पायावर उभं राहायचं असतं पण तिला बाहेर नाही पडतायत. तर मुळात स्त्रीने याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय कानमंत्र आपण द्याल, काय सांगा? खूप चांगला प्रश्न विचारला वैशाली तुम्ही. की मला असं वाटतं की मानसिक जेव्हा बदलते, जेव्हा आपली माइंडसेट बदलतं ना, तर आपलं आयुष्य बदलायला सुरुवात होतं. एक खूप चांगली गोष्ट आहे की एक कुंभार असतो, तो माती घेतो आणि मातीपासून तो
चिलम एक प्रोडक्ट असतो तो तयार करत असतो. मग त्याची मिसेस येते, बोले काय करताय तुम्ही? बोले मी चिलम तयार करतोय. बोले चिलम कशाला तयार करताय तुम्ही? एक मटकं तयार करा. मग त्याचा माइंड चेंज होतो आणि तो मटकं तयार करायला लागतो आणि मटकं तयार होऊन जातो आणि मटकं बोलायला लागतं. मटकं त्याला बोलतो धन्यवाद. तो बोलतो कशाला धन्यवाद? बोले बघा तुम्ही पहिले मला चिलम बनवत होते, आता तुम्ही मला मटका बनवला. पहिले मी स्वतः आगीमध्ये राहायचं, आता मी एकदम शांतीमध्ये राहणार, आता मी थंड राहणार आणि लोकांना पण थंड पाणी देणार. तर बोले नाही असं काय नाही हो, माझा ना फक्त मूड बदलला म्हणून मी तुमचा म्हणजे मूड बदलला आणि चिलमचं मी मडकं तयार केलं. माती बोलते तुमचं मूड चेंज झालं, तुमचं माइंडसेट चेंज झालं, पण माझं आयुष्य चेंज झालं. क्या बात. आणि जेव्हा माइंडसेट चेंज होतो ना कुठल्याही गोष्टीचा, जेव्हा माइंडसेट चेंज होतो ना त्याचं आयुष्य चेंज होतो. हे चूळ आणि मूळ यापासून आपल्याला जेव्हा बाहेर निघायचं असेल तर सर्वात पहिले स्वतःला एज्युकेट करा. सर्वात पहिले एज्युकेट करणे महत्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगायचं की शिक्षा वो शेरनी का दूध है जो पिएगा वो दहाड मारेगा. क्या बात. तर हे आपल्याला शिक्षण घेणे खूप महत्वाचं आहे. दुसरं आहे चांगली संगत. आपण कोणाबरोबर राहतो, कुठला आपला इन्व्हायरमेंट आहे, कुठला म्हणजे जे इन्व्हायरमेंट, वी आर द प्रोडक्ट ऑफ आवर इन्व्हायरमेंट. आपण ज्या इन्व्हायरमेंटमध्ये राहतो आपण तसं तसं घडत राहतो. म्हणून आपलं इन्व्हायरमेंट चेंज करणं खूप महत्वाचं आहे. तिसरं आपण कुठलं पुस्तक वाचतंय. पुस्तक वाचणे जरूर खूप खूप महत्वाचं आहे. पायात शूज नसेल तर चालेल, पण हातात ना पुस्तक पाहिजे. हातात पुस्तक पाहिजे नेहमी. तर नेहमी स्वतःला अपग्रेड करत राहा आणि जेव्हा आपण अपग्रेड करतो ना तर याच्या कंडिशन मधून आपण बाहेर येतो असं मला वाटतं. नक्कीच. मला वाटतं खूप कमी शब्दांमध्ये आपण फार महत्वाचा संदेश दिलात. माइंडसेट ही गोष्ट फार महत्वाची आहे. मला पण एक उदाहरण आठवलं सर, वाल्याचा वाल्मिकी झाला हे आपण इतिहासात वाचतो आणि ते कुठेतरी आपल्याला सुद्धा महत्वाचं असं सरांचं म्हणणं आहे की शिक्षण आहे, वाचन आहे, अपडेट करणं आहे, हे सुद्धा सखीने थोडंसं सांभाळलं तर कदाचित उद्योजकतेकडे तिचा प्रवास व्हायला मदत होईल. आता अर्थातच अनिता मॅडम मी आपल्याकडे येते की ज्यावेळेला आपण उद्योजक व्हायचा विचार करत असतो तेव्हा कुठेतरी ना एक आर्थिक बाजू आपल्याला सक्षम करावीशी वाटते. मग हे अर्थनियोजन आणि उद्योजकता याचा काही परस्पर संबंध आहे का? हे कनेक्शन काय आहे? काय सांगाल याविषयी? भरपूर चांगला प्रश्न आहे मॅडम. कारण का जेव्हा आपण कुठलाही व्यवसाय चालू करायचा असं वाटतं आपल्याला तेव्हा आपण अर्थनियोजन हे आपल्याकडे किती आहे, म्हणजे फिनान्स किती आहे, किती मी जोखीम घेऊ शकते है ना, आणि त्याच्यामध्ये मला म्हणजे किती लोन घ्यावं लागेल. कारण का जो पण मी बिझनेस चालू करणार आहे किंवा उद्योग चालू करणार आहे त्याच्यासाठी पहिले मला नवकल्पनांचा विचार करावा लागतो. बरोबर है ना. आणि एक म्हण आहे, म्हणतात ना की एका मिनिटात तुमचा जो आयुष्य आहे तो बदलू शकत नाही, पण 1 मिनिट जर आपण चांगला विचार केला तर तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतो. बरोबर है ना. आणि हा उदाहरण देते मी की आपण जर उद्योग चालू केलाय तर इट शुड नॉट बी की मला आत्ताच फ्रूट्स येतील है ना, की म्हणजे मी आज चालू केलं तर मला उद्यापासून प्रॉफिट यायला लागणार आहे. नाही. आता तुम्ही बघाल तर जर आपण जर गार्डनर आहे तो झाडं लावतो है ना, तर त्यांनी जर मिरचीचं झाड लावलंय तर ते मिरचीचं झाड काय करणार, 6 महिन्यानंतर तो फळ द्यायला चालू करतो है ना. पण त्याची लाईफलाईन किती असते, निदान 1 वर्ष किंवा 1.5 वर्ष अँड फिनिश. बट हाच आपण जर आंबाचं झाड लावला त्याला आपल्याला भरपूर मेहनत, कठीण परिस्थिती असते, आपल्याला ते करावं लागतं, मेहनत करावं लागते. तर 4-5 वर्षानंतर तो फळ द्यायला चालू करतो, पण तो येणारे 150 वर्ष मला तो फळ देत राहणार. तर दॅट इज व्हॉट बिझनेस इज. म्हणजे बिझनेस तुम्हाला डेव्हलप करायला टाइम लागणार, पण तो पेशन्स जो आहे तो तुम्हाला पाहिजे. आता उद्योग बनाल तर भरपूर गव्हर्नमेंट स्कीम्स पण आहेत ना, लघु उद्योग आहेत जे स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस आहेत, तर त्याच्यासाठी पण गव्हर्नमेंटचे स्कीम्स भरपूर आहेत, फंडिंग पण आहेत, तर ते पण आपण करू शकतो. पण पहिला आपला हे असायला पाहिजे, जसं सरांनी सांगितलं, माइंडसेट की मला काय करायचंय है ना. कारण का आपण बघतो की आज ज्यांचं पण शिक्षण झालंय सगळे नोकरीकडे भागतायत है ना, की मला नोकरीच करायची आहे. कोणी हा असा विचारच नाही करत की मला उद्योग चालू करायचंय. बरोबर राईट. आता आपण बघतो भरपूर बिझनेस ऑन व्हील्स आहेत, किती लोक बिझनेस, शिकलेले लोक पण बिझनेस करतायत. खरं है ना. तर ह्याचा सहसंबंध आहे की आपल्याला बजेटिंग पूर्ण तयार करावं लागतं. बरोबर. आणि मला वाटतं हेच कुठेतरी आपण शिकणार आहोत आणि आजच्या विषयात याच्याही बद्दल जाणून घेणार आहोत. आता मला दिनेश सर आपल्याकडे यायचं आहे की आपण म्हणतोय की उद्योजकता हा खरंच महत्त्वाचा भाग आहे आणि याची मदत आपल्याला सुद्धा होत असते. पण प्रश्न मनात हा येतो की उद्योग निवडायचा आहे तर बाबा मी कुठला उद्योग करू. कारण आजकाल तरुणांचं तुम्ही मॅडम म्हणालात तसं की नोकरीच्या मागे लागणं किंवा नोकरीतच आपण पुढे जावं अशी एक कुठेतरी इच्छा असते. पण व्यवसाय जर सुरू करायचा तर ती निवड सखीने कशी करायला पाहिजे, कारण तो फारच अवघड टप्पा आहे. काय सांगाल सर?
एक खूप चांगलं टूल आहे, MBA मध्ये शिकवलं जातं, त्याला SWOT अनालिसिस म्हणतात. SWOT. जेव्हा आपण कुठल्याही कार्याची सुरुवात करतो, कुठलाही बिझनेस करायचा असेल, काही करायचं असेल, काही नाविन्यपूर्ण आपल्याला घेऊन यायचं असेल, तर सर्वात पहिले शोध स्वतःचा करणे खूप महत्वाचं आहे. तन्वीर गाझी म्हणून एक कवी आहे, त्यांनी पिंक म्हणून एक मूवी आहे, त्यासाठी खूप चांगली लाईन लिहिली आहे. तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है, तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है. ये तुझसे लिपटी बेडिया. आपण नेहमी स्वतःला काहीतरी, नाही मैं तो ऐसी, मला तर हे येत नाही, मला काय येतं त्यावरती आपण लक्ष देत नाही, मला काय येत नाही लोक त्यावरती जास्त लक्ष देतात. आणि पुढे ते सांगतात ये तुझसे लिपटी बेडिया, समझ न इनको वस्त्र तू, बेडिया पिघाल कर बना ले इनको शस्त्र तू, तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है, तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है. तर आपल्याला काय करायचं का स्वतःचा शोध घ्यायचा आहे. SWOT, SWOT अनालिसिस म्हणतात त्याला. S इज स्टँड फॉर स्ट्रेंथ. प्रत्येक माणसामध्ये काहीतरी शक्ती दिलेली आहे, प्रत्येक माणसामध्ये काहीतरी शक्ती आहे. वो हर दुर्गा के अंदर काहीतरी असा एक सुप्त शक्ती लपलेला आहे. पण काय असतं ना, ते आपल्याला कोणी असं जामवंत भेटलेलं नाहीये कधी. एकदा जामवंत समोर गेलो, आपले मेंटर, आपल्या गुरु आपल्या आयुष्यात जेव्हा येतात ना, ते लगेच बोलतात चल बाहेर निघलो अभि, आता हे बिझनेस तुम्ही केलं पाहिजे. तर SWOT अनालिसिस. दुसरा आहे विकनेस. आपल्यामध्ये काहीतरी विकनेस पण आहे. मला कुठली तरी भाषा येत नाही, मला कधी मी बाहेर निघालेली नाहीये. आणि O म्हणजे अपॉर्च्युनिटी. O म्हणजे आपल्याला काय काय संधी समोर उपलब्ध आहे. आता मी चांगलं बोलू शकतो, तर माझ्या समोर एक चांगली संधी आहे की मी अँकरिंग चांगलं करू शकतो तुमच्यासारखं. मी चांगलं काहीतरी विकू शकतो, तर मी माझा एक मार्केटिंगची कंपनी उभा करू शकतो. माझा खाद्यपदार्थ मध्ये खूप इंटरेस्ट आहे, तर मी पुढे जाऊन खाद्यपदार्थचा बिझनेस करू शकतो. म्हणजे मला माझं स्ट्रेंथ माहीत पडलं तर माझ्यासमोर संधी पण माहीत पडतं. सेकंड, विकनेस. आपल्यामध्ये विकनेस पण असतं काहीतरी, कुठे ना कुठे आपल्याला काही गोष्ट माहित नाहीये. जेव्हा विकनेस आहे तर आपल्याला चॅलेंजेस येणार. आणि हे SWOT अनालिसिस प्रत्येक व्यक्ती त्याला ओव्हरकम करू शकतो. प्रत्येक, या जगात 800 कोटी लोक राहतात. 800 कोटी लोक आपल्या आयुष्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन घेऊन येऊ शकतात, फक्त त्यांनी SWOT याचा अभ्यास केला पाहिजे. तर मला असं वाटतं की जे आमचे महिला जे आहे, ज्यांना उद्योजक व्हायचं आहे, त्यांना आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे, त्यांनी पहिले स्वतःचा शोध घ्यावे आणि त्यानंतर असं मार्केटमध्ये उतरावे की त्याचं काहीतरी भविष्य आहे. आता ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही नाही चालणार, बरोबर, कारण आता ते पास्ट याच्यामध्ये गेलंय. आता फ्युचरमध्ये आम्ही काय करू शकतो, तर फ्युचरिस्टिक बिझनेसमध्ये जावं, स्वतःचा शोध घ्यावे की मला काय गोष्ट येतं आणि काय नाही येतं. मला आपली कंपनी OMG बुक ऑफ रेकॉर्ड, तर यामध्ये मार्केटिंग मला नाही जमत, तर मी मार्केटिंगसाठी कोणाला तरी हायर करणार. तर कदाचित डॉक्टर अनिता मॅम, त्यांना मी मार्केटिंगसाठी घेणार की मॅडम तुम्ही मार्केटिंग तुमचं खूप चांगलं आहे, ते तुमचं फोटे आहे, ते तुमचं स्किल आहे. माझं स्किल आहे टेक्नॉलॉजिकल, काय नवीन नवीन प्रोडक्ट बनवणे, ते माझं स्किल आहे. तर जे आपल्यामध्ये नाहीये ते आपण हायर करून घ्यायचं आणि जे माझ्यामध्ये आहे त्याला आपण डेव्हलप करायचं. वा, मला वाटतं हे आपल्याला जमलं पाहिजे. बरेच वेळेला असं होतं की 10वी पास झालं, 12वी पास झालं की त्याच्यानंतर मुलांना जे जमत नाही त्याच्याचकडे मुलं वळलेली दिसतात आणि मग कुठेतरी करिअरवरती त्याचा विपरीत परिणाम होतो. सर, आपल्या बाबतीत खरंच ही कौतुकास्पद गोष्ट आहे की आपण चांगलं शोधलं की प्रत्येकजण डॉक्टर इंजिनियर खरंच होऊ शकत नाही, पण आपण आपल्या क्षेत्रात डॉक्टरेट मिळवली आणि ह्या शिक्षकांमुळे तुमच्यात बदल झाला. प्रश्नच नाही. खूप छान याबद्दल आपण मार्गदर्शन नेहमी करत असता आणि सगळ्यांनी SWOT हा एक मंत्र दिलेला लक्षात ठेवावा. सखीनं सुद्धा याची नक्कीच मदत होईल. आता मी अनिता मॅम आपल्याकडे येते की मुद्दा येतो उद्योगाच्या बाबतीत फायनान्सचा, कारण आर्थिक पाठबळ असल्याशिवाय कुठलाच उद्योग थोडासा पुढे जाऊ शकत नाही किंबहुना सुरूही होऊ शकत नाही. तर मग हे आर्थिक पाठबळ मिळवण्यासाठी आधी स्वतः गुंतवणुकीकडे सखीला लक्ष दिलं पाहिजे, तर ते कसं आणि त्यासाठी आपण काय सांगाल? तर जसं आपण आता डिस्कस केलंय, ठीक आहे, की आपल्याला कुठला व्यवसाय चालू करायचा आहे, पण त्याच्यासाठी पाठबळ जो आहे तो फायनान्स. ठीक आहे, तो फायनान्स आता कसं करता येईल, जसं लाइफ इज अ जर्नी. आम्ही नेहमी म्हणतो जिंदगी एक सफर है सुहाना. अब ये सफर कौन सा है, ये सफर इंग्लिश का है, हिंदी का है, हमें तय करना है. बरोबर, राईट. म्हणजे माझा जो सफर आहे तो एकदम चांगला आहे. आता या सफरमध्ये माझे वेगवेगळे गोल्स असतात. जेव्हा माझं ग्रॅज्युएशन किंवा शिक्षण होतं त्याचा नंतर माझा फर्स्ट गोल जो येतो तो आहे वेल्थ क्रिएशन, राईट. तर आता हा वेल्थ कसा क्रिएट करावा, त्यासाठी आपल्याला स्वतःला वेगवेगळे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स, त्याच्यामध्ये कसा निवेश करू शकतो ते पहिले बघायचं आहे, म्हणजे त्याची स्टडी करायची. तर नॉलेज असणं हे गरजेचं आहे ना. तर आपण बघतो मार्केटमध्ये स्टॉक्समध्ये आहेत, म्युच्युअल फंड्समध्ये आहेत, ना PPF आहेत, रिअल इस्टेट आहेत, तर भरपूर अजून पण आहेत.
राईट. तर हे वेगवेगळ्या प्रकारामध्ये आम्ही इन्व्हेस्ट करून, पण त्याच्यामध्ये ठराव असला पाहिजे. असं नाही की मी आज इन्व्हेस्ट केले तर उद्या पैसे काढणार, बरोबर. तर काही प्रॉफिट नाही होणार त्याच्यामध्ये. जसं तुम्ही बघू शकता, आता आपण सगळेच ऐकतो है ना की विप्रोमध्ये ज्यांनी इन्व्हेस्ट केलेला है ना 1976 किंवा 1980, आणि आज जर तो आपला पोर्टफोलिओ बघतो विप्रोचा, तर तो भरपूर त्यांनी फायदा दिलेला आहे. तर नक्कीच. त्यासाठी पेशन्स जो आहे तो पाहिजे. आणि बरोबर. थेंबे वेगवेगळे थेंबे तळे साचे, Yes, हळूहळू yes, होणार yes. आहे. नक्कीच. मला वाटतं याविषयी आपण घेऊया अजून, फक्त फोन येतोय म्हणून थांबवलं. शिवानंद वसेदार आपल्याला प्रश्न विचारतात निपाणीहून. नमस्कार शिवानंदजी. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. मी बोलतो निपाणी. बोला. माझा प्रश्न असा आहे, एखादा ग्रामीण भागातील महिला जर असेल आणि ते उद्योजक महिला बनायचं असेल, मग त्यासाठी त्यांनी काय प्रशिक्षण वगैरे कुठे घेतले पाहिजे, त्यांनी काय मार्गदर्शन कशी घेतली पाहिजे त्यांनी उद्योजक बनायसाठी? आणि समजा एखादा उद्योजक असेल महिला, मग तिने बँकेमध्ये कर्ज वगैरे घेऊन मोठ्या चांगल्या प्रकारे बिझनेस करायचा असेल, तर त्या महिला काय डॉक्युमेंटरी द्यायला पाहिजे आणि त्यांना कर्ज वगैरे कशा प्रकारे मिळू शकते, काय प्रोसिजर आहे, तुम्ही काय मार्गदर्शन करणार असा प्रश्न आहे. नक्कीच सर, आपल्या प्रश्नाचं उत्तर घेऊया. पण अनिता मॅडम, आपल्याला अजून या गुंतवणुकीविषयी काही सांगायचं असेल तर आधी आपण ते सांगूया आणि मग सरांकडे येऊया. तर ह्याच्यामध्ये जसं आपण सांगितलं की अवेअरनेस असणं आणि विविधता असणं. विविधता म्हणजे माझा जो पोर्टफोलिओ आहे तो डायव्हर्सिफाय करायला पाहिजे. कारण का एकाकडेच गुंतवलं आणि उद्या तिकडे जर लॉस झालं, बरोबर, तर मग तो पण आपल्याला फायदेशीर नाही आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला जे रिस्क आहे तो डायव्हर्सिफाय करायला भरपूर महत्वाचा आहे. करेक्ट. म्हणजे हे ज्ञानाच्या बळावर आपण विविधांगी गुंतवणूक केली तर त्याचा फायदा आपल्याला पुढच्या काळामध्ये जास्ती होऊ शकेल. नक्कीच. अजून सांगायचं? आणि एक आहे की जर मला जास्त नॉलेज नाही आहे तर मी एक सल्लागार घेऊ शकते, है ना, जो मला ॲडवाईस करणार की या फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटमध्ये असं करू शकतो आपण हे, पण तो करेक्ट ॲडवाईस आहे की नाही तो पण आपल्याला स्टडी करायचा आहे. बरोबर आहे की प्रत्येक वेळेला आपण आपल्या मनाने हा विचार करू शकत नाही. तिथे योग्य मार्गदर्शकाची आणि सल्ल्याची गरज असते, तर तो अवश्य घ्यावा. म्हणजे सखीना योग्य प्रकारे ही गुंतवणूक आधी कशी करायची हे समजेल. खूप छान दोघंही बोलतायत, मार्गदर्शन करतायत. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. उद्योजकता आणि महिला स्वावलंबन हा आजचा विषय आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत दिनेश गुप्ता आणि अनिता गुप्ता. आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत, पण आपल्याला एक फोन येतोय तो आपण घेऊया. आपल्याला लावण्य गायकवाड प्रश्न विचारतात डोंबिवलीहून. नमस्कार. 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 माझं नाव लावण्य गायकवाड. बोला. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. प्रश्न विचारा आपला. प्रश्न मला विचारायचा आहे, 2018 मध्ये MCDचं मी रेसिडेन्शियल ट्रेनिंग घेतलेलं, तेव्हा सर दिनेश गुप्ता सर आमचे फॅकल्टी होते. सर आता मी MIDC मध्ये जागा घेतली आहे 2021 ला. तर आता मला हे नाही कळते की ते जागेचं मी बांधकाम आधी केलं पाहिजे सेल्फ फंडिंगने की लोन घेऊन किंवा काही गव्हर्नमेंटच्या काही योजना असतात त्याद्वारे घेतलं पाहिजे, किंवा मी कसं कामाची सुरुवात कशी केली पाहिजे मला ते कळत नाहीये. बरं बरं, नक्कीच तुम्हाला याविषयी मार्गदर्शन सरांकडून मिळेल. मला वाटतं आपण सर आपल्याकडे येऊया. आपल्याला शिवानंद सरांनी सुद्धा एक प्रश्न विचारला होता, तर त्याचं आधी उत्तर घेऊया आणि मग लावण्याताईंच्या आपण प्रश्नाकडे येऊया. शिवानंद सरांचा प्रश्न हा होता की जर ग्रामीण भागातली एखादी महिला असेल आणि तिला इथे उद्योग सुरू करायचा असेल तर साधारण प्रशिक्षण केंद्र कुठे असतात आणि ती प्रक्रिया कशी असते, किंवा कर्ज वगैरे मिळू शकतं का, सरकारी योजना काय आहेत, काय सांगाल? 1988 पासून एक सरकारचा एक प्रोजेक्ट चालू आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा एक प्रोजेक्ट आहे, त्याला MCED महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट हे या नावाने ओळखलं जातं. आणि त्यांचं काम आहे की आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये उद्योजकता निर्माण करणे, उद्योजकताचा विकास करणे, निर्माण करणे, हे यावरती ते पूर्ण म्हणजे डेडिकेटेड ते एक पूर्ण डिपार्टमेंट आहे. तर ते डिपार्टमेंट प्रत्येक म्हणजे जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे. जे DIC मध्ये जाऊन डिस्ट्रिक्ट कलेक्टरमध्ये जाऊन ते आपण त्याची चौकशी करू शकतात. जे शिवानंद सरांनी जे प्रश्न विचारलेला आहे की महिलांना काय तिथे योजना काय, तर MCD मध्ये तुम्ही जाऊन पहिले नाव नोंदवून घ्या. त्यांचे प्रशिक्षण चालतात, 18 दिवसाचं प्रशिक्षण, स्पेशल कोर्सेस चालतात आणि ते निशुल्क आहे. सर्वात चांगलं म्हणजे ते निशुल्क आहे. कुठे आपल्याला काय कुठे फक्त आपली पात्रता पाहिजे, कमीत कमी 7वी म्हणजे शिक्षण 7वी पाहिजे, 7वी शिक्षण पाहिजे, डोमायसाईल आपला महाराष्ट्राचा पाहिजे. अजून काही अनुसूचित जाती त्यांच्यासाठी पण ते स्पेशल पार्टी त्यांच्यासाठी पण स्पेशल प्रोग्राम असतात. तिथे जाऊन फक्त आपल्याला नोंदणी करायचं आहे आणि नोंदणी करून मग तिथून आपल्याला सर्व माहिती मिळतं. त्यांची एक पत्रिका पण निघते, त्याला उद्योजकता
या नावाने आणि प्रत्येक महिन्यात त्याचं ते पब्लिश करतात. त्यामध्ये पण तुम्हाला माहिती मिळू शकते. तिथे पण तुम्ही जाऊन ते हे करू शकतात. वेबसाईटवरती जाऊ शकतात आणि तुम्ही ज्या जिल्ह्यामधून बोलताय का तिथे जाऊन तुम्ही एकदा इन्क्वायरी करा. MCED महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. दुसरं त्यांचा प्रश्न होता का त्यांना आर्थिक कसं त्यांना हे पाठबळ मिळू शकतो. तर दुसरं जे आहे मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना अंतर्गत ते आपलं अप्लाय करू शकतात आणि जे त्यांचं जिथे अकाउंट असेल नॅशनल बँकमध्ये जाऊन त्यांना लोन इझिली मिळू शकतात. त्याचे डॉक्युमेंट्स खूप कमी असतात. CMEGP या प्रोजेक्टला नाव दिलेलं आहे CMEGP चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. त्याचबरोबर PMEGP प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. वन विंडो ते म्हणजे एक खिडकी योजना असतात त्याला असं म्हणतात. तिथे जास्त कागदाची जरूरत नाहीये. फक्त तुम्हाला एकच गोष्ट पाहिजे तुम्हाला बिझनेस कुठला करायचा आहे ही मानसिकता पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्हाला माहित नाही मला करायचंय काय तर कोणीच तुम्हाला मदत करू शकत नाही. तर सर्वात पहिले तुमची म्हणजे हे दिस इज अ इनसाइड आउट जॉब. इनसाइड आउट जॉब म्हणजे भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार तुम्हाला मदत करायला तयार आहे. पण मदत कशासाठी पाहिजे आपल्याला तर ते घेणे खूप महत्वाचं आहे. तर हे 2 योजना स्पेशल योजना आहे. ते मी याला हायली रिकमेंडेड करतो. अजून पण आहे स्टार्टअप इंडिया योजना आहे, मुद्रा योजना आहे. पण ते सर्व नंतर पहिले तुम्ही स्वतःचा शोध घ्या की मला कुठला बिझनेस करा. मला जिरा सोडा बनवायचा आहे का, मला खाद्यपदार्थाचा कुठला प्रोडक्ट बनवायचा आहे का. मला मी एका प्रणव क्षीरसागर त्यांना मी ओळखतो. तो मेकॅनिकल इंजिनियर आहे, ऑटोमोबाईल इंजिनियर आहे आणि ऑटोमोबाईल इंजिनियर असून त्यांनी जिमसाठी जे जिम मध्ये जातात त्यांच्यासाठी त्यांनी एक न्यूट्रिशन तयार केला. त्याला सुपर गोल म्हणून त्यांनी एक नाव ठेवलं सुपर गोल. तर ते प्रोडक्ट एक असं आहे का ज्यांना न्यूट्रिशन मिळत नाही, जे औषधवरती अवलंबून न राहता नॅचरल आपण ते हे घेऊन स्वतःचा हेल्थ चांगलं बनवू शकतो. तर असं तुमच्याकडे काय प्रोडक्ट असेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि भारत सरकार नेहमी उपलब्ध असतात तुमच्या त्या प्रोजेक्टला सपोर्ट करण्यासाठी. क्या बात आहे. मला वाटतं इतक्या सरकारी योजना आहेत, शिक्षणाची पात्रता फक्त 7वी आहे, हे सगळे प्रशिक्षण आपल्याला पूर्ण विनामूल्य मिळतात आणि तरी सुद्धा आपण कुठेतरी सखी जाऊन संपर्क करायला धजत नाही आणि नाव नोंदवून असं प्रशिक्षण घेऊन पुढे यायचा प्रयत्न करत नाही. मला वाटतं आजच्या भागातून सरांनी खूप याविषयीची छान माहिती दिली, वेगवेगळ्या योजना सांगितल्यात, तर त्या जरूर आपल्याला पाहिल्या पाहिजेत. आपल्याला एक फोन येतोय सर, तो आपण घेऊया. मंगला आपटे आपल्याला पुण्याहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हो नमस्कार. 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 मी पुण्यावरून मंगल आपटे बोलते. बोला. महिला उद्योजक जर ग्रामीण भागात असतात किंवा शहरात असतात तर काही जणांना त्याचं ज्ञान नसतं किंवा आपण काय उद्योग करावा काय नाही आणि मग त्या मार्गदर्शन करताना कोणी मार्गदर्शन करू शकतं का आणि त्यात फसू पण शकतात का आणि मार्गदर्शन केलं. तर सरांनी सांगितलं नसतं की माठ आहे तो माठाला आपण जो आकार दिला तो तसंच बायकांना सुद्धा काहीतरी सांगणं किंवा मार्गदर्शन करणं हे महत्वाचं आहे. तर आपण त्या बाबतीत काय सांगू शकाल? नक्कीच नक्कीच. मला वाटतं मॅडम आपण थोडंसं याचं उत्तर दिलं तर बरं होईल, कारण आपण अनेक अनुभवातून पुढे आलाय, तितकी पदवी आपण संपादन केली आहे. तर सरांनी सांगितलं तसं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेंटर्स आपल्याकडे आहेत, पण त्यांना मार्गदर्शन हवं असेल तर ते सुद्धा या केंद्रांवरती उपलब्ध होतं का? काय सांगाल याच्यावरती आपण? जसं सरांनी सांगितलं राईट की मला पहिले माहीत असायला पाहिजे की मला काय करायचं राईट आणि मला पहिले शोध करावा लागेल की मी कुठे जाऊ आणि ती नॉलेज घेऊ. कारण का विविध ठिकाणी सेमिनार्स असतात यासाठी नॉलेज द्यायला राईट. मग वेबिनार्स पण असतात. तर तिकडे मला जर जाऊन म्हणजे ही माहिती भेटेल बरोबर तर ते आपल्याला शोध करावा लागेल आणि त्याच्यानंतर मग मला डिसाईड करावं लागेल की मला नक्की काय घ्यायचं आहे ॲज अ व्यवसाय. म्हणजे तो मला पुढे जाऊन फळ देऊ शकतो आणि मला तेवढा पेशन्स पाहिजे की म्हणजे मी त्याच ह्याच्यामध्ये टिकून राहणार. इथं किती लोकांचं कसं असतं की नाही हा नाही झालं ना चल मी दुसरा काहीतरी ट्राय करते. तर ते नसायला पाहिजे. आपण तो फर्स्ट जो आहे तो कमिटमेंट तो आपल्याला पाहिजे. नक्कीच नक्कीच. हे फार महत्त्वाचं आहे आणि असे वेबिनार सेमिनार होत असतात, त्याच्यावर जरा लक्ष दिलं तर आपल्याला फायदा होईल. सर आपल्याला लावण्या मॅडमने एक प्रश्न विचारला होता, तर त्याचा पण उत्तर घेऊया आणि आपल्याही प्रश्नाकडे येऊया की नेमकी जागा त्यांनी घेतलेली आहे तर मग स्वतःचं फंडिंग घेऊन काम सुरू करावं का लोनसाठी जावं, याविषयी आपण काय सांगाल? आणि यालाच जोडून मला प्रश्न आपलाही विचारायचा आहे की तांत्रिकदृष्ट्या सुद्धा ना बरेच वेळेला सहाय्याची गरज पडते, फक्त आर्थिक पाठबळ असून
काही भागत नाही, तर मग याविषयी सुद्धा काय सांगाल? सर्वात पहिले मी लावण्य मॅडमनी जे प्रश्न विचारले ते आमच्या एका सेमिनारमध्ये प्रशिक्षक म्हणून ती आली होती 2018 मध्ये. 2017 मध्ये मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा एम्पॅनल फॅकल्टी आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आमची नेमणूक केलेली आहे MCD या प्रोजेक्टसाठी. तर त्याचा जो पहिला दिवस असतो तिथे जाऊन मी बिझनेस माइंडसेट या विषयावरती मी प्रशिक्षण देतो. करेक्ट. मला वाटतं फोटोच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय. तर त्यांचा जे प्रश्न आहे का मी त्यांना जागा मिळाली, ऑलरेडी ते बिझनेस विमेन आहे, ते ऑलरेडी त्यांनी तिथून प्रशिक्षण घेऊन त्यांनी ऑलरेडी एक बिझनेस सुरुवात केलेली आहे. पण त्याचबरोबर त्यांना अजून एक चांगला एक फायदा काय झालाय का त्यांना एक MCD MIDC मध्ये त्यांना जागा मिळालेली आहे आणि MIDC मध्ये जागा त्यांना खूप चांगली मोठी जागा मिळाली. आता प्रश्न त्यांनी विचारलाय की MIDC मध्ये जागा तर मिळाली तर मी करू काय. परत आपण मागच्या प्रश्नावरती येणार आहे माइंडसेट. जोपर्यंत तुमचा बघा तुम्ही एक छोटासा व्यवसाय सुरुवात करून, कारण तुम्हाला तर गव्हर्नमेंटनी पूर्ण सपोर्ट दिलेला आहे आणि खूप कमी अल्प दरामध्ये ते मिळतं ते आणि त्यांना ते लाभार्थी झाले खूप चांगले. पण आता तिथे लगेच तुम्ही काहीतरी एक बिझनेस सुरुवात करा, कारण जोपर्यंत आपण सुरुवात नाही करणार तिथे तर ते स्लोली आपलं पण माइंडसेट काहीतरी डायव्हर्ट होऊन सर. आणि टेक्निकल सहाय्य आपण म्हणतो तांत्रिक, तर ते कसं मिळवावं? आता टेक्निकल सहाय्यासाठी परत CMEGP चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, ते आपल्याला फक्त लोन देत नाही. म्हणजे हे एवढं चांगलं, म्हणजे मी सरकारचा इथे धन्यवाद देणार की ती फक्त लोन नाही देत, बरोबर, ते लोन कसं म्हणजे तुम्ही फेडणार त्याच्यासाठी पण ते गायडन्स करणार. म्हणजे इफ दे आर गिव्हिंग द फिश दे आर हेल्पिंग फॉर 1 डे, इफ दे आर टीचिंग हाऊ टू फिशिंग दे आर हेल्पिंग फॉर लाईफ टाइम. महाराष्ट्र गव्हर्नमेंट या लाईन वरती काम करत आहे. ते फक्त तुम्हाला लोन देऊन साईड आश्वस्त होत नाही, ते काय बघतात की लोन दिल्यानंतर तुम्ही त्याची परतफेड कसं करणार, म्हणून ते प्रशिक्षण देतात. तुम्ही जे प्रोजेक्ट घेतले असेल, समजा माझा प्रोजेक्ट आहे की मला जिरा सोडा बनवायचा आहे, तर जिरा सोडासाठी पूर्ण तांत्रिक माहिती, GSTची माहिती, मार्केटिंगची माहिती, कसं पीपल मॅनेजमेंट कसं करायचं, बँकेत जाऊन कसं वागायचं, म्हणजे आपलं बिहेवियर कसं पाहिजे, जेव्हा तुम्ही गिराईक लोकांकडे जाणार, लोडिंग अनलोडिंग कसं, प्रत्येक गोष्टीबद्दल ते 12 दिवस आणि 6 दिवस असं 2 वेगवेगळे त्यांचे हे असतात. सर्व्हिसिंग असेल तर 6 दिवस ट्रेनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग असेल तर 12 दिवसाचं ट्रेनिंग गव्हर्नमेंट आपल्याला देते. सर, ट्रेनिंगच्या बद्दल आणखीन काय सांगता येईल आपल्याला? म्हणजे ही ट्रेनिंग आतापर्यंत CMEGPचे 29,500, माझ्याकडे जी माहिती होती 29,500 लाभार्थी झालेले, एवढं महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे आता मागच्या वर्षी ज्या लोकांना लोन दिलेलं आहे. तर या मला थोडंसं विटंबना हे वाटतं की म्हणजे थोडं खंत वाटते की प्रायव्हेटचं काय हे असेल ना, प्रायव्हेट काय योजना असेल ना, ते शेवटपर्यंत म्हणजे पिरामिडचं शेवटपर्यंत लोकांना माहीत पडतं. म्हणजे प्रायव्हेट कंपनीने कुठला तरी प्रोडक्ट लॉन्च केला, काहीतरी नवीन ऍड केला, मोबाईलमध्ये काहीतरी फ्युचर आणलं, ते शेवटपर्यंत लोकांना माहीत पडतं. पण एवढी मोठी म्हणजे एवढं चांगलं सरकारी योजना आहे पण ते लोकांपर्यंत जात नाही. मी परत सांगणार, या माध्यमातून सांगणार, मी परत दूरदर्शनला मी धन्यवाद देणार आहे, सह्याद्री चॅनलला धन्यवाद देणार की एवढा जटिल विषय त्यांनी घेतलं आणि लोकांपर्यंत हे गेलं पाहिजे. कारण एवढी चांगली योजना आहे. तुम्ही एकदा जाऊन इन्क्वायरी करा, तुमच्या मनामध्ये काही असेल इन्क्वायरी, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की मला फक्त एक खेळणी बनवायचं आहे, एक भिंगरी बनायचं आहे, त्यासाठी पण गव्हर्नमेंट तुम्हाला मदत करणार. तुम्हाला असं वाटतं की म्हणजे 50 लाखापर्यंत, म्हणजे जसं तुमचा प्रोजेक्ट असेल, म्हणजे 50,000 पासून ते 50 लाखापर्यंत तुम्हाला लोन सरकार देण्यासाठी अवेलेबल आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे ते दाखवायचं आहे, पात्रता वाढवायची आहे आणि ते दाखवायचं आहे. खरं, आपण कुठेतरी स्वतः आधी गेलं पाहिजे आणि माहिती मिळवली पाहिजे. बरेच वेळेला सांगोवांगी गोष्टींवर आपण विश्वास ठेवतो पण तिथपर्यंत पोहोचत नाही, तर ते पोहोचणं हे फार महत्वाचं आहे. आपल्याला कार्यक्रमात फोन येतोय, तो आपण घेऊया. आपल्याला शुभांगी मुळे प्रश्न विचारतात रत्नागिरीहून. नमस्कार. नमस्कार शुभांगी ताई. हॅलो. नमस्कार. मी शुभांगी मुळे बोलते रत्नागिरी. बोला प्रश्न विचारा. अनेक जण काय करतात माहितीये, मूळ जे भांडवल असतं की नाही ते भांडवल तसंच ठेवून नफा हा घरासाठी किंवा इतर आपल्या व्यवसायासाठी किंवा ह्याच्यासाठी वापरायचा असतो. पण अनेक जण मूळ भांडवलालाच हात घालून ते आपल्या घरगुती समस्यांसाठी किंवा ह्याच्यासाठी वापरून टाकतात आणि मग मात्र तो उद्योग संकटात येतो. तर याबद्दल आपलं मत काय? बरोबर. मला वाटतं हा प्रश्न मॅडमना विचारणं हे खूप जास्त चांगलं होईल, कारण आपण
PhD आहात फायनान्समध्ये, आणि हे खरं आहे म्हणजे शुभांगी मॅडम म्हणाल्या तसं की मूळ जी रक्कम आहे तीच जर आपण घरादारासाठी वापरायला लागलो तर मग कुठेतरी उद्योगाच्या बाबतीत थोडीशी चालढकल होऊ शकते किंवा पुन्हा आर्थिक समस्येत आपण पडू शकतो. काय सांगाल याविषयी? तर याबद्दल एक म्हण आहे बघा. आता जसं आपण सगळ्यांनी डिमॉनिटायझेशन बघितलेलं आहे ना, तेव्हा काय झालेलं, सगळ्यांच्या तांदळाच्या डब्यातून पैसे बाहेर आलेले. पण त्याच तांदळाच्या डब्यात न ठेवून जर मी कुठे उद्योग म्हणजे उद्योग किंवा इन्व्हेस्टमेंट केलं असता तर त्यांनी मला रिटर्न्स दिलं असतं. खरं बरोबर आहे. आज मी कपाटात पैसे ठेवते है ना, 100 रुपये ठेवले, तर पुढच्या वर्षी जर मी ते उघडून बघणार तर तो 100च असणार आहे, तो 1000 नाही होणार आहे तिकडे. पण हे आम्ही कधी कळणार? आम्हाला काय वाटतं, नाही कुठेही इन्व्हेस्ट केलं म्हणजे रिस्क आहे, म्हणजे नुकसानच होणार आहे ना. ही जी मेंटॅलिटी आहे ही चेंज करायला लागणार आहे. आणि त्यामुळे काय होतं, आपल्याकडे पैसे साठत नाही है ना, आणि पैसे जर साठले तर आम्हाला पण परत वाटतं जाऊ दे आता एवढे आलेत ना, हे आपल्या घरीच ठेवूया है ना, काय उद्योग करणार आहे, ह्याच्यामध्ये आपलं जीवन जाय. तर आपला जो माइंडसेट आहे तो चेंज झाल्यावरती, जसं आपण पहिल्यापासून बोलतोय की माइंडसेट जो आहे तो चेंज व्हायला पाहिजे है ना. म्हणजे जे पैसे मी घरी ठेवतोय तो इन्व्हेस्ट करायला पाहिजे. आम्ही नवऱ्याच्या खिशातून पैसे काढतो पण तो कुठे ठेवतो? तांदळाच्या डब्यात है ना. तर ते इन्व्हेस्ट करा, म्हणजे काय होणार, हेच पैसे तुम्हाला पुढे जाऊन प्रॉफिट देणार आणि तेच पैशाने आपण उद्योग चालू करू शकतो. खरं असं. आणि थोडक्यात तो जो त्या मॅडम म्हणाल्या जसं की हे वापरले पाहिजेत उद्योगासाठी तर त्याचा कुठेतरी विस्तार होऊ शकतो. आता मला सर थोडा एक्सटेंड हो नक्की शुभांगी मॅडमने जी प्रश्न विचारला, आणि असं खूप होतो की मी स्वतः बघितलंय, आम्ही एवढ्या लोकांना म्हणजे गव्हर्नमेंट कडून लोन देतो, पण ते लोन काय करतात, ते कुठेतरी प्रायव्हेट कामासाठी वापरून घेतो आणि नंतर काय होतं, बिझनेस स्लोली कुठेतरी डाऊन होतो. सर्वात पहिले एकदम तंतोतंत तुमच्याकडे एक डायरी आणि पेन पाहिजे, रोजचा हिशोब रोज लिहून ठेवा. भले कितीही कम्प्युटर गॅजेट बिजेट असू द्या, पण तुम्हाला ते बघा, ज्या गोष्टीला आपण मेजर करू शकत नाही त्याला कंट्रोल करू शकत नाही. तर सर्वात पहिले आपलं म्हणजे आवक किती आहे आणि किती जावक आहे हे दोन्ही तुम्ही लिहून ठेवा. जे उद्योजक आहे त्यांना मी सांगणार आहे की हे बरोबर, ते प्रश्न शुभांगी मॅडम तुम्ही एकदम परफेक्ट विचारलं. असं होतं, लोक काय करतात, थोडं पण पैसे दिसले की लगेच ते जाऊन काहीतरी कार घेऊन येतात. असं म्हणजे ज का च. आजपासून एक तुम्हाला परत मंत्र देतोय, तुम्ही जेव्हा खर्च करायला जाणार तर फक्त स्वतःला विचारा ज की च. ज म्हणजे जरूरत है की च म्हणजे चाहत है. तुम्हाला आवश्यकता आहे का खरंच तुम्हाला फक्त चाहत आहे? तुम्ही कशासाठी देताय पैसे? तर आजपासून जेव्हा खर्च करायचा, जेव्हा तुम्हाला वेळ येणार, ये जरूरत के लिए ले रहे या चाहत के लिए ले रहे, बस. क्या बात आहे. मला वाटतं हे तर अगदी इकॉनॉमीशी खूप जास्ती कनेक्टेड आहे, कारण आपल्याकडे कन्झ्युमरिझम इतका वाढलाय, उपभोक्तावाद इतका वाढलाय की गरज नसताना असंख्य गोष्टी विकत घेतल्या जातात. आणि मग तोच पैसा जर आपण उद्योगासाठी वापरला तर नक्कीच त्याची मदत होऊन त्याचा विकास होऊ शकतो. आपल्याला फोन येतो तो आपण घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याला प्रश्न विचारतात जळगावहून. नमस्कार. नमस्कार नमस्कार. मी स्वतः कौशल्य विकास क्षेत्रामध्ये गेले जवळपास 25 वर्षे काम करतो. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न मला असा विचारायचा की पारंपरिक पद्धतीने पहिल्यापासून उद्योजकता क्षेत्रात असलेले विश्वकर्मा, पारंपरिक उद्योजक यांना अद्ययावत जे तंत्रज्ञान विकसित झाले उद्योजकता क्षेत्रामध्ये त्याचं ज्ञान नसतं, त्याची माहिती नसते. अशांनी यासाठी काय करावं, हा पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचं की अनेक नवउद्योजक युवा युवती जे उद्योजकता क्षेत्रात येऊ इच्छितात पण ते ग्रामीण भागात राहतात, तर त्यांना भीती असते, आत्मविश्वास कमी असतो की आपण या क्षेत्रात जावं की नाही, आपलं मनोबल कमी पडतंय, धैर्य कमी पडतंय, मोटिवेशन कोणी करत नाही, अशी भीती त्यांना वाटते. तर त्यांना तुम्ही काय सांगाल? धन्यवाद. नक्कीच. पहिला प्रश्न मला वाटतं सर आपल्याकडे येते मी की जे पारंपरिक उद्योग आहेत त्यांनी विश्वकर्मांचं नाव घेतलं. आत्ताच 15 सप्टेंबरला अभियंता दिनही आपण साजरा केला. तर असे विश्वकर्मा, तर पारंपरिक उद्योगाच्या बाबतीत बरेच वेळेला काय मार्गदर्शन केलं पाहिजे आणि कुठे आपण कमी पडतो, काय सांगा? सरकारी योजना आहे ते पण एक KVIC, त्याला कुटीर उद्योग पण बोलू शकतात किंवा कुटीर जे कॉटन इंडस्ट्री म्हणतात त्याला, जिथे जाऊन आपण आपलं जी पारंगत जी म्हणजे जे परंपरानुसार जे आपण बिझनेस करतोय, व्यवसाय करतोय, त्यांच्यासाठी म्हणजे ते एक खूप चांगली संस्था आहे. तिथे आपल्याला म्हणजे नॉन टेक्निकल जे बिझनेस असतात, म्हणजे जिथे आपण म्हणजे मॅगी बनवतो, तर मॅगी हा लघु याने हे नॉन टेक्निकल, इथे काय टेक्निकल गरज नाहीये. किंवा अगरबत्ती व्यवसाय, असं जे व्यवसाय आहे त्यासाठी KVIC ते नेहमी अवेलेबल असतात तुमच्यासाठी. तर तिथे जाऊन तुम्ही संपर्क करून घ्या.
दुसरा प्रश्न विचारला की आम्ही खेडेगावात राहतात आणि आम्हाला मोटिवेशन मिळत नाही. आता ही गोष्ट जुनी झाली आहे, कारण मोबाईल सर्व ठिकाणी पोहोचलाय, इंटरनेट सर्व ठिकाणी पोहोचलाय. कोणी आपल्याला बघो किंवा नाही बघो, तुम्ही काय करायचं, लगेच मोबाईल ओपन करायचा, रोज एक व्हिडिओ बघा, रोज एक पुस्तकाचा रोज 2 पानं वाचा, चांगल्या लोकांचा संपर्कमध्ये राहा, चांगल्या लोकांचा नेटवर्किंग करा. जिथे जिथे तुम्हाला असं वाटतं की बिझनेस सेमिनार होतं किंवा आज असं जे आपण प्रोग्राम बघतोय, असं प्रोग्राम तुम्ही नक्कीच अटेंड करा. कुठे ना कुठे आपल्यामध्ये ते आग लागली पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला ते सरांनी विचारलं की आम्हाला मोटिवेशन मिळत नाही. मोटिवेशन सर्व ठिकाणी आहे आणि सर्वात महत्वाचं आहे की मी किती त्याला प्रायोरिटी, अगेन माझी प्रायोरिटी किती. जेव्हा तुमची प्रायोरिटी होणार, मला काहीतरी सुरुवात करायचं आहे. तुम्ही बघणार की प्रवीण आचारवाले झाले, त्यांची सुरुवात कशी झाली होती, एकदम म्हणजे लहान याच्यापासून सुरुवात केली होती. धीरूभाई अंबानी होते, ते तर पेट्रोल भरायचे आणि लोक बोलायचे की पैसा कमाने के लिए पैसा चाहिए. त्यांनी ते खोटं करून दाखवलं. पैसे कमाने के लिए पैसा नहीं चाहिए साहब, मानसिकता चाहिए. क्या बात आहे. हे मात्र खरं आहे की आपण अनेक उद्योगपती बघतो, वेगवेगळ्या सखी बघतो. आकाश पेलताना आपण बघतो की वेगवेगळ्या स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असतात आणि त्या कुठेतरी याच गोष्टीतून पुढे येतात. तर ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आता आपण या दोघांबरोबर अशी चर्चा पुढे सुरू ठेवायची. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. उद्योजकता आणि महिला स्वावलंबन हाचा आपला विषय आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत अतिशय उत्तम मार्गदर्शन करणारे 2 तज्ज्ञ, दिनेश गुप्ता आणि अनिता गुप्ता मॅडम. मॅडम, आपल्याला प्रश्न विचारते हा की त्यांनी एक प्रश्न विचारला होता की मगाशी धैर्य कुठून मिळवायला पाहिजे. तर आपण एक सखी आहात, इतक्या चांगल्या उद्योजकतेकडे वळलेल्या आहात, तर काय सांगाल याविषयी आपण? जे धैर्य आहे, ते मोटिवेशन जे आहे, पहिले तर एक सेल्फ मोटिवेशन असतो, म्हणजे स्वतःला आपलं स्वतःचं मोटिवेशन. आणि मोटिवेशन असं असायला पाहिजे ना की मला तो अंतरुणामधून बाहेर पडायला लावायला पाहिजे. म्हणून स्वप्न बघा सख्यांनो, स्वप्न बघा. स्वप्न आणि ड्रीम्स बघितले तर तुम्हाला नक्कीच सकाळी असं वाटेल की नाही, आज मला हे पटापट करून मला हे करायचं आहे. दॅट इज व्हॉट गिव्ह यू मोटिवेशन. बरोबर आहे. आणि ते स्वप्न जागं करतं आपल्याला. येस. आणि तिथून पुढे आपण हे काम करू शकतो. कारण का लाईफमध्ये जर तुमचे गोल्स नाही आहेत ना, तर तुम्हाला ते कधी वाटणारच नाही की मला काय करायचंय. खरंय. ही स्वप्न बघितली पाहिजेत, तरच ते साक्षात पूर्ण करायला आपण प्रयत्न करतो. सर, आता आपल्याकडे येते की आपण बऱ्याच सरकारी योजनांची आम्हाला माहिती दिली त्या निमित्ताने, की बऱ्याच सरकारी योजनांची नावं सुद्धा आम्हाला माहिती नव्हती, ती आपल्याकडून कळली, कुठे संपर्क करायचा हे कळलं. पण आता प्रश्न हा आहे की बरेचदा असं होतं की या योजनांमध्ये ना कायदेशीर गोष्टी खूप करायला लागतात आणि ते कुठेतरी कंटाळवाणं वाटतं की अरे बापरे, आता हे नेऊन द्या, आता ते नेऊन द्या. तर या कायदेशीर बाबींबाबत आपण काय सांगाल? या कायदेशीर प्रक्रिया कशी पूर्ण करायला लागते? सर्वात पहिले बिझनेस म्हणजे काय हे आपल्याला माहित पाहिजे. बिझनेस म्हणजे इज अ एक्सचेंज ऑफ मनी इंटू व्हॅल्यू. मी काहीतरी मला वस्तू पाहिजे किंवा सेवा पाहिजे, तर ते सेवामध्ये मला जोपर्यंत व्हॅल्यू मिळणार नाही तोपर्यंत मी पैसे देणार नाही किंवा मी दिलेले पैसे मला सॅटिस्फाय होणार नाही. तर सर्वात पहिले मी लोकांना नेहमी सांगतो की जेव्हा तुम्ही बिझनेस करायला जाता तर सर्वात पहिले माइंडमध्ये तुमचं हे पाहिजे का मी माझा व्यवसायामधून काहीतरी व्हॅल्यू दिलं पाहिजे. खरं, मला वाटतं स्क्रीनवर पण आपण बघितले की ही प्रक्रिया आहे. काहीतरी व्हॅल्यू दिलं पाहिजे. तर बिझनेस करताना सर्वात पहिले लायसेन्सिंग हा पार्ट खूप महत्वाचा आहे. पॅटेंटिंग किंवा तुमच्याकडे स्पेशल तुम्ही काहीतरी प्रोडक्ट बनवलं असेल तर सर्वात जाऊन पहिले ते सर्व्हिस किंवा त्याचा पॅटेंट करून घ्या, ट्रेडमार्क करून घ्या. लायसेन्सिंग खूप महत्वाचं आहे. MSME मध्ये जाऊन तुम्ही उद्योग आधार त्याला म्हणतात, उद्योग आधारमध्ये जाऊन कोणीही व्यक्ती उद्योग आधारमध्ये जाऊन आपली संस्था रजिस्टर करून घेऊ शकतो. आता याचा फायदा काय की आपल्याला सरकारचे वेगवेगळे जे धोरण असतात ते आपल्याला माहित पडतात. दुसरं जे आहे, सरकारला आपण पार्टनर बनवतो. जेव्हा मी लायसेन्स घेतो तर सरकार कुठे ना कुठे माझ्याबरोबर उभा असतो, ते पण माझ्याबरोबर उभे असतात आणि ते आपल्याला सपोर्ट करतात की तुम्ही आता हे करा. त्यांचे काय नवीन GST मध्ये काय आलंय किंवा जी संकल्पना आहे, काय ट्रेनिंगचा पार्ट आहे, ते महत्वाचं आहे. आता मी खाद्यमध्ये जेव्हा जाणार, खाद्य उद्योगमध्ये जाणार, तर खाद्यमध्ये माझा एक फोकस असणार की FSSI, फसाई म्हणतात त्याला, ते घेणे खूप महत्वाचं आहे. तर ही लायसेन्सिंग घेणे कसं आहे की गव्हर्नमेंटचे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. लोकांना आपल्या प्रोडक्टमुळे लोकांचं काय नुकसान झालं नाही पाहिजे म्हणून कुठे ना कुठे हे लायसेन्सिंग घेणे खूप महत्वाचं आहे. आम्ही एक प्रोडक्ट बनवलाय, एक कॅप्सूल आहे जे पाणीमध्ये टाकले की पाणी गरम होणार. तर ते आम्ही डायरेक्ट लॉन्च नाही करू शकत, पहिले आम्हाला ते पॅटेंट घेणार, पॅटेंट गेल्यानंतरच आपण मार्केटमध्ये आणणार. असंच एक गोष्ट झाली होती का एका माणसाने एक रबर बँडमध्ये
हेडफोन टाकून त्यांनी रबर बँड हेडफोन असा बनवला, म्हणजे झोपताना त्याला कुठे असा त्रास नाही झाला पाहिजे. झोपताना ऐकून, जेव्हा आपण झोपताना ऐकतो तेव्हा इथे प्रेस होतो तिथे प्रेस होतो, तर ते झालं नाही पाहिजे म्हणून रबर बँड आणि हेडफोन असं दोन्ही गोष्टी त्यांनी एकत्र बनवला. पण काय झालं, लगेच कॉपी झाली. म्हणजे त्यांनी ट्रेडमार्क घेतलं नाही, त्यांनी पॅटेंट घेतलं नाही, त्यांनी कुठे त्याची नोंद करून ठेवलं नाही आणि लगेच त्याचा चायनामध्ये कॉपी झाली. ते झालं नाही पाहिजे. म्हणून तुम्ही तुमचा बिझनेसमध्ये थोडंसं कुठे ना कुठे सिक्रेट पाहिजे. कोको कोलाचं दुसरं उदाहरण देणार. आजपर्यंत म्हणजे कोको कोला एवढ्या वर्षापासून चालू, पण आजपर्यंत लोकांना त्यांचं सिक्रेट माहित नाही की त्यामध्ये काय टाकतात. खरंय, मला वाटतं ही कुठेतरी उद्योगाचे एक मंत्र आहे की हे आपल्याला सांभाळलं पाहिजे. आपल्याला एक फोन येतोय म्हणून तुम्हाला थांबवलं. शीतल कुलकर्णी आपल्याला प्रश्न विचारतात नाशिकहून. नमस्कार शीतलजी. हॅलो. हा हॅलो, बोला. मला असा प्रश्न विचारायचा होता की ओपन कॅटेगरीसाठी काही स्कीम आहेत का सरकारच्या, किंवा महिला ओपन कॅटेगरीतल्या असतील त्यांच्यासाठी. आणि दुसरा मॅडमला प्रश्न विचारायचा होता की वेळेचं नियोजन कसं करावं व्यवसाय करताना, घरची जबाबदारी आणि व्यवसायाची जबाबदारी. नक्कीच नक्कीच, फार महत्वाचा आणि छान प्रश्न त्यांनी विचारले. सर, त्यांचा प्रश्न होता की ओपन कॅटेगरीसाठी, खुल्या वर्गासाठी काही स्कीम आहेत का? जे आपण बघितलं, एमसीडी बघितला किंवा आपण जे बघतोय ते सर्वांसाठी उपलब्ध आहे योजना. त्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी पण आहे आणि बाकी म्हणजे कुठल्याही सखीला कसली मर्यादा नाही आणि सगळेजण फक्त त्यांचे जे पेपर जे मागणार आहे ते पेपर तुम्ही उपलब्ध करून द्या बस. म्हणजे कुठे कुठे आपल्याला ईबीसी भले ओपन मध्ये, पण इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास असेल मी, तर मला म्हणजे माझे आर्थिक परिस्थिती कमी असेल तरी आम्हाला ते सरकारी योजनाचा आम्ही लाभ घेऊ शकतो. नक्कीच नक्कीच, याचा फायदा होईल. त्यामुळे असं मनात कुठे आणू नये की ही आपल्यासाठी योजना नाही, सगळे याचा लाभ घेऊ शकतात, लाभार्थी होऊ शकतात. त्यांनी दुसरा प्रश्न मॅडम तुम्हाला विचारला आणि अर्थात माझ्याही मनातला प्रश्न आहे की सखी म्हटल्यानंतर मग उद्योग आणि घर हे दोन्हीही सांभाळणं, याचं संतुलन करणं आयुष्यात फार महत्वाचं असतं. तर या दृष्टीने आपण काय सांगाल? अच्छा, जसं आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच सांगतोय आणि बोलतोय की सगळं आपल्या माइंडसेटवर डिपेंड आहे, राईट. आज सकाळी म्हणजे माझं जो रुटीन असतो ते मी सांगते. 4:30ला सकाळी उठणं हे सगळ्यांचे शक्य नसतं सगळ्यांना, आणि असतं तर म्हणजे बोलतात ना की नाही कंटाळा येते. बरोबर म्हणतात ना की शरीर तुमचं आणि मन दोघं एकत्रित व्हायला पाहिजे, काम व्हायला पाहिजे. खरं, मन बोलते नाही मला झोपायचं आहे अजून, पण शरीर बोलते काम करायचंय, तर तुमचं काम तुम्हाला तो लक्ष्य प्राप्त होणारच नाही. खरं, हे दोन्ही तुमचे सिंक व्हायला पाहिजे, म्हणजे सोबत काम करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जे घराचे काम आहेत बघा, एक नेहमी आहे ना एक स्केड्यूल बनवून ठेवा स्वतःसाठी. तसं मी करते. तुम्हाला स्ट्रेस येणारच नाही लाईफमध्ये, आणि स्ट्रेस आला की काय होतं आपल्याला बिमारी पण येते, राईट. आणि फिमेल्स लोकांना जास्त, कारण का आपण भरपूर स्ट्रेसमध्ये असतो. म्हणजे जेवणात काय बनवायचं आहे, कोणाला काय आवडतोय, आता या टायमामध्ये मला हे करायचं, म्हणजे घराचे सगळे काम करून मला हे कसं करता येणार आहे, त्याच्यासाठी एक स्केड्यूल बनवायला लागणार आहे तुम्हाला, टाइम टू टाइम. म्हणजे मला किती वाजता उठायचंय की किती वाजता झोपायचंय त्याचा पूर्ण नियम असायला पाहिजे तुमच्याकडे. जेवणामध्ये काय बनवायचं आहे, राईट. ह्या सगळी गोष्टी केली तर आपण जो आहे तो स्ट्रेस फ्री होतो आणि आपोआपच आपल्याला टाइम भेटतो. हा मी फॉलो करते आणि माझ्या मुलालाही बघते मी. मला मुलगा आहे 11 वर्षाचा, त्याचीही स्टडीज वगैरेसाठी पण टाइम काढून घेते मी. एव्हरीथिंग विल बी फाईन, फक्त तुमचा माइंडसेट फाईन असायला पाहिजे. खरं, आणि मला वाटतं वेळेचं नियोजन केलं. आपण पूर्वीपासून ऐकतो कल करे सो आज, आज करे सो, आणि बरेच वेळेला आजची कामं उद्यावर ढकलली जातात. तसं न करता कुठेतरी वेळेचं नियोजन केलं तर या गोष्टी सोप्या होतील. सर, मला आता आपल्याकडे यायचं आहे की उद्योग सुरू केला, एक प्रशिक्षण मिळालं, सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या, पण आता मला बाजारपेठ मिळवून उद्योजकता वाढवायची, माझ्या उद्योगाचा विस्तार करायचा आहे, कुठेतरी एक्सपान्शन मनात आलेलं असतं की हे करायचंय, तर मग त्याच्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, काय सांगाल? नेटवर्क हा शब्द खूप महत्वाचा आहे. आपलं नेटवर्क वाढत चला. योर नेटवर्क इज योर नेटवर्थ. जेवढं तुम्ही आपलं नेटवर्क वाढवणार तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. तर बिझनेस मला वाढवायचा असेल तर माझं नेटवर्किंग मला वाढवायला लागेल. नेटवर्किंगसाठी वेगवेगळ्या संस्थांमध्ये जाऊन मला व्हिजिट करायला लागेल. तिथे जाऊन संस्थांमध्ये जाऊन मला सांगायला लागेल, बघा हे आमचं नवीन प्रोडक्ट आम्ही आणलेलं आहे, लोकांना सांगा. इथे मी खूप चांगली एक लाईन सांगणार आहे. म्हणजे गोष्ट 4च लाईनची गोष्ट आहे. एक चिमणी असते, ती एका कुठेतरी असं संमेलन चालू असतात, तिथे जाते आणि सांगते की मैं बहुत अच्छा गाना गाती हूँ, प्लीज अलाव मी. तर बोललं नाही आता झालंय सर, फुलफिल झाल्यानंतर या. त्याला पाठवून देतात. परत ते दुसऱ्या समारोहामध्ये जातात, तिथे विचारते की मैं बहुत अच्छा गाना गाती हूँ, चालेल ठीक आहे एक लाईन गातो. मग तिला एक लाईन ते गाण्यासाठी ते अलाव करतात. परत तिसरे कुठेतरी त्याच संस्थामध्ये तिसऱ्यांदा प्रोग्राम होतो आणि तिथे सांगते की सर मी मागच्या वर्षी पण आले होते, 2 वर्ष अगोदर पण आले होते, ठीक आहे
चला एक गाणं तुम्हाला, आम्ही एक गाणं पूर्ण देतोय आणि 4थ्या वर्षी चमत्कार होतो. 4थ्या वर्षी त्याला इन्व्हिटेशन जातं त्या चिमणीला की तुम्ही आमच्या हे प्रोग्राम आहे, त्या प्रोग्राममध्ये आम्ही तुम्हाला चीफ गेस्ट किंवा मेन सोलो सिंगर म्हणून आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करतो आणि तुम्ही येऊन इथे तुमचा परफॉर्मन्स करा. ही गोष्ट आम्हाला काय सांगते की तुम्हाला ते सतत म्हणजे तुम्हाला बिझनेस वाढवायचा असेल ना तर सतत लागायलाच लागणार. लगे रहो मुन्ना भाई, म्हणजे तुम्हाला कंटिन्युअसली लोकांना जाऊन प्रोडक्ट बद्दल सांगायला लागेल, सॅम्पल द्यायला लागेल, महिलांचं जिथे जिथे जे त्यांचे सहकारी संस्था असतात त्यांना जाऊन भेट करायला लागेल. आणि सर्वात चांगलं आहे सोशल प्रूफ, म्हणजे कुठेतरी एक चांगलं म्हणजे कोणी तुम्हाला सेलिब्रिटी भेटला, म्हणजे मुंबईमध्ये बोला किंवा भारतामध्ये कुठेही तुम्हाला सेलिब्रिटी भेटला, लगेच जाऊन त्यांना सांगा सर ये हमारा प्रोडक्ट आहे आणि आम्ही असं काहीतरी बनवलं आहे. ते सोशल प्रूफ असतो. तर बिझनेस वाढवण्यासाठी ते तुम्ही करू शकता, टार्गेट मार्केट करू शकतात. आणि सर्वात ब्रह्मास्त्र म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियाचा तुम्ही वापर करा. मी नेहमी सांगतो माझ्या विद्यार्थ्यांना की युअर मार्केट इज रेडी बट यू आर नॉट रेडी. ते बोलतात कसं, मार्क झुकेनबर्गने आमच्यासाठी मार्केट तयार केलंय. सोशल मीडियावरती मार्केट तयार आहे, तुम्ही काही टाका लगेच विकला जातं. तर त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए असं आपण म्हणतो. आणि खरंच तुम्ही म्हणालात त्यात तथ्य आहे की आपण या गोष्टी करायला धजत नाही, ते केलं तर आपण पुढे येऊ शकतो. कोशिश करणे वालों की हार नाही होती असं म्हणतात. मॅडम वेळ खरं तर विषय मोठा आहे, पण तरी मला एक जाताना प्रश्न विचारायचा आहे की उद्योग करत असताना आपण भविष्याच्या गुंतवणुकीचा आपल्या कुटुंबासाठी आणि उद्योगासाठी विचार करताना कसा केला पाहिजे, अगदी थोडक्यात काय सांगा. पहिले तर आपला जो मेन आहे तो बजेट तयार करा. बजेट तयार करून मग त्याच्यानंतर बघा की आता मला कुठे गुंतवणूक करायची आहे. जसं आपण पहिलेच आपण डिस्कस केलंय की मला गुंतवणूक म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत, फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहेत आज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर युट्यूब बेस्ट आहे, तुम्हाला सगळ्या प्रोडक्टची माहिती भेटणार. जसं सोशल मीडिया मार्केटिंग आज आहे जे आपले प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस सगळीकडे देत आहेत, तसं आपल्याला ज्ञान पण जो आहे तो आपण नॉलेज युट्यूबवरून घेऊ शकतो सगळे, है ना. कारण का नॉलेज जे आहे तो विजडम देणार आहे आपल्याला, है ना. जसं सरांनी सांगितलं ना, पायामध्ये चपली नसेल तरी चालेल पण हातात पुस्तक हवी. त्याच्यामध्ये करू शकता. मग PPF आहे, म्युच्युअल फंड्स आहेत. तर तुम्हाला तुमचे जे गोल्स आहेत ते लॉंग टर्म, शॉर्ट टर्म आणि मिडियम टर्म मध्ये बायफोकेट करावं लागेल, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारामध्ये. आणि त्या हिशोबाने गुंतवणूक करा की मला हा गोल आता या पाहिजे, तर ह्याच्यातून पैसे काढून मी तो गोल मीट करते, राईट. आणि तुम्ही ऍडवाइस घ्या. जर तुम्हाला नसेल माहित तर तुम्ही ऍडवाइस घ्या. जसं स्टॉकसाठी तुम्हाला ऍडवाइस पाहिजे, बरोबर. आणि ते लॉंग टर्म साठी ठेवा, कारण का तुम्हाला ते लॉंग टर्म मध्ये रिटर्न्स देणार. नक्कीच. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी अर्थनियोजनाच्या बाबत खूप तज्ज्ञांकडून आपल्याला चांगल्या पद्धतीने कळल्या. सर, आता उद्योजकता आणि महिला स्वावलंबन आपण म्हणतोय, तुम्ही जाता जाता सखींच्या बाबतीत काय थोडक्यात सांगाल? महिला म्हणजे काय पहिले तुम्ही जाणून घ्या. महान, हिम्मतवान आणि लाजवंती, हे असते महिला. आणि टॉलस्टॉयची खूप चांगली गोष्ट आहे, जाता जाता सांगतोय, खूप महत्वाचं आहे. टॉलस्टॉयला त्याला खूप काहीतरी करायचं होतं आयुष्यात, पण तो कुठे एक्झिक्यूट करत नव्हता. त्याचं लग्न होतो, त्याला बायको मिळते, त्या मिसेसला सांगतो की मला असं करायचं आहे. तर मिसेस त्याला बोलते तो क्या सोच रहे भाई, शुरुआत कर दो. तिला टॉलस्टॉयला सांगते क्या सोच रहे, शुरुआत कर दो. आणि त्याला ते सुरुवात करतो, जेव्हा तो ऐकतो त्याचा आयुष्यामध्ये चमत्कार होतो, ट्रान्सफॉर्मेशन येतं आणि लगेच तो लिहायला सुरुवात करतो. पीस अँड वॉर हे जे पुस्तक आहे त्यांनी पूर्ण रशियामध्ये क्रांती घेऊन आली. तर जाताना फक्त एवढंच सांगतोय, सुरुवात करतो. धन्यवाद. खरंय, मला वाटतं सुरुवात करायलाच आपण कुठेतरी धजत नाही आणि ती करायला आपण पाहिजे. मॅडम, तुम्ही अगदी थोडक्यात एका वेळेस एकच फक्त मी सांगणार. नक्कीच. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तो वो जो हौसला है, त्याची हिंमत आहे, ते सगळ्यांमध्ये असायला पाहिजे की मला काहीतरी करायचं आहे आणि तेच तुम्हाला पुढे घेऊन जाणार. क्या बात आहे. मला वाटतं उद्योजकता आणि महिला स्वावलंबन याचा अतिशय योग्य अचूक असा कानमंत्र या दोघांकडून आपल्याला मिळालाय. आणि सर आपल्याला एक कोट नेहमी सांगतात, तो इथे मला शेअर करावासा वाटतो सगळ्यांबरोबर. पुरस्कार मिळो अगर न मिळो, पुरस्कार मिळो अगर न मिळो, आविष्कार मात्र रोज करायची तयारी असली पाहिजे. हा जर आविष्कार केला ना तर नक्कीच आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत होऊ शकेल. आज उद्योजकतेबद्दल आणि त्याचबरोबर आर्थिक गुंतवणुकीबद्दल या दोघांनी खूप छान मार्गदर्शन केलं. दिनेश सर, आपण वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल मी संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मनापासून आपले आभार मानते. तसंच मॅडम, अर्थनियोजन म्हणजे काय आणि कशा पद्धतीने केलं पाहिजे याविषयी आपण मार्गदर्शन केलं, आपले सुद्धा मनापासून आभार मानते. खरंच ही जी उद्योजकता आहे
ही अशीच पुढे नेण्यासाठी आपल्याला कामी येऊ शकेल आणि उद्योजक हा स्वतःच्या पायावर स्वतःच्या हिमतीवर नेहमी उभा राहतो आणि त्यामुळे उद्योजक निर्माण झाले तर तो इतरांना सुद्धा त्यांचं पोट भरण्यासाठी मदत करू शकतो, हे कुठेतरी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. सखी सह्याद्रीच्या भागात आपण असेच वेगवेगळे विषय घेऊन भेटत असतो, वेगवेगळे तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करत असतात. तर ते तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन कसं वाटलं हे आम्हाला वेगवेगळ्या प्रतिक्रियांद्वारे आपण कळवू शकता, सोशल मीडियाचा वापर करू शकता. त्यासाठी वेगवेगळी माध्यमं सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. फेसबुकवर, यूट्यूबवर आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता मात्र इथेच निरोप घेते. नमस्कार.